रॉंग साईडने येणाऱ्या एसटी बसची रिक्षा व दुचाकीला धडक बसली। या अपघातात दुचाकीवरील शेतकरी जागीच ठार झालाय। ही घटना दिनांक 22 मे रोजी दुपारी 3:45 वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट शहरातील A1 चौकात घडली। याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात बस चालक आरोपी संतोष मित्र खेत्री राहणार जेऊर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय। या अपघातात लक्ष्मण रामचंद्र कोंदे वयवर्ष 54 राहणार बोरी रामपूर यांचा मृत्यू झालाय। या अपघातात भीमाशंकर लक्ष्मण वाघमारे वयवर्ष 42 हे गंभीर जखमी झाले। तसेच रिक्षा चालक ताजुद्दीन फकीर अहमद नाईक वयवर्ष 35 राहणार अक्कलकोट, मारुती डोंगरे वयवर्ष 70, महादूत जानक ताफेकर वयवर्ष 75, अर्जुन तुळशीराम शेरकर वयवर्ष 75, कोमल मधु ताफेकर वयवर्ष 65 सर्व राहणार जुन्नर पुणे हेही जखमी आहेत। जखमींना सोलापुरातील सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केलंय। मयत लक्ष्मण कोंदेच्या पश्चात पत्नी, मुले, सून, नातवंडे, 2 भावंडे, 4 बहिणी असा परिवार आहे। जखमीतील चौघे पुण्याचे असून ते स्वामी समर्थ दर्शनासाठी आले होते। दर्शन करून रिक्षातून अक्कलकोट बस स्थानकाकडे निघाले होते। अक्कलकोट बस स्थानकाकडून बस नेहमीप्रमाणे A1 चौकात उजव्या बाजूने बायपास रोडकडे जाणं आवश्यक होतं। चालक तसा प्रयत्न करत होता, मात्र गिअर खाली पाण्याची रिकामी बाटली अडकल्याने ब्रेक लागला नाही। 108 अवेलेबल आपल्यापाशी नाही आहे, त्याला 1 तास झालं फोन लावले त्याला। आपल्या इथली गाडी द्या, आपल्या इथली गाडी द्या सर, प्लीज एक द्या ते पेशंटचं। अजून एक द्या, अजून एक द्या सर। कसं माहितीये का, 4 पेशंट होते काय, आता एक गाडीमध्ये 4 कसं जाणार सर? प्लीज पाठवून द्या, कारण आपलं हॉस्पिटलचं नाव खराब होणार तर उद्या सर। एक ऑक्सिजनसाठी एक गाडी आपली अवेलेबल करा। तुम्ही बसायचं बाबा, तर हे द्या तुम्ही ऑर्डर, ह्याला गाडी जायला ॲम्ब्युलन्सला कुणाला सांगायचं, परत सांगू आपण। फाडा हो तुम्ही जीव गेल्यावर फाडणार हो। एमर्जन्सी तुमच्याकडे गाड्या ठेवून तुम्ही काय पावती फाडा हे फाडा म्हणता ना? ते पावती नंतर फाड, पहिला ते कुठले पेशंट त्यांना पहिला पेशंट फाडा, तुम्ही पावती म्हणता लगे घ्या गाडी तुम्ही। मी आमदार साहेबाला बोलणार तुमच्या नागर ह्याच्याबद्दल, बघा तुम्ही आता।